आज आहे ना मला यांच्यामुळे रडावं लागलेलं आहे. आता काय झालंय ते तुम्हाला पुढं सांगते. बघा संध्याकाळचे 6:30 झालेले आहेत. तयारी वगैरे केलेली आहे. म्हटलं चला आता एक राऊंड मारून यावं. आता बघू शकता 6:30 झालेले आहेत. भांडी वगैरे होती ती घासून झालेली आहेत आणि कपडे वगैरे होते त्याचे घड्या करायच्या अजून राहिलेले आहेत. त्या काय मी केल्या नाही. झाडू वगैरे काढून झालं. आता सनसेटचा टाईम झालेला आहे. बघू शकता बाहेर सनसेट होत आलेला आहे. तर चला आता आहे ना आपण जाऊन जरा एक राऊंड मारून येऊ. लाईट्स वगैरे बंद करते, त्याच्यानंतर पुढे बोलते. प्रांजल आली बघा, एकटीच गेली होती स्विमिंगसाठी. इथे बस निघाली होती तर ही बाई रस्त्यातच मला भेटली. तिला आता आलाय कंटा आणि भूक लागली. तर आता चल आता मॅगी घ्यायला जाऊ. मी थोडीशी काळी झाली स्विमिंग करून करून. हां ते स्विमिंग करून करून काळी झाले. पप्पा आले. इथे मागे बघा लेक आहे आणि माझ्या वरती बघा कसलं झाड दिसतंय का तुम्हाला? काय काय दिसतंय कमेंट मध्ये सांगा कुठलं झाड आहे. बघा काय काय दिसलं. हे वाला कुठलं झाड आहे? काय काय बघा मॅगी घेऊन रिटर्न. चला आता घरी जाऊन मॅगी बनवून देऊ प्रांजलला. तर मी घरी आले, इथं देवपूजा केली कारण 7 वाजले होते मी येईपर्यंत. त्याच्यानंतर मग मॅगी बनवायला घेतली. आता काय सिंपलच मॅगी बनवायची होती. मला ना भाज्या टाकलेली म्हणजे व्हेजिटेबल्सवाली मॅगी खूप जास्त आवडते. मला ही अशी प्लेन मॅगी अजिबात आवडत नाही. चला आता झालं असं की इथं मॅगी वगैरे बनवून झाली आणि आता यांनी येताना आहे ना हे खायला थोडंफार घेऊन आले होते. चिप्स वगैरे होते, चिवडा वगैरे, हे सगळं जे काय होतं ते सगळं आणलं होतं. ते आता ठेवून देते आणि एक राऊंड पुन्हा एकदा मारून येते कारण मग अशी मला राऊंड मारता आला नव्हता. त्याच्यामुळे आता हे सगळं ठेवणार आणि मग एक राऊंड परत एकदा मारून. आता सायकल घेऊन जाणार. मग अशी मी चालत गेलेली होती तर प्रांजल आली, त्याच्यामुळे मग ते मला रिटर्न यावं लागलं घरी. आणि म्हटलं आता चला आता मॅगी खाऊन झालेली आहे. आता काय थोडं उशिरा जरी जेवण झालं तरी पण काय प्रॉब्लेम नाही, म्हणून मग आता परत जाणार आहे. आता ना वॉक करून आली पण त्याचा काही व्हिडिओ मी घेतला नाही. म्हणून म्हणलं हे चिकन तर आता चिकन बनवायचं आहे. पटकन आहे ना बनवायला घेतली. अशी सिंपल अशी रेसिपी असते. पटकन आहे आता हे धुवून घेते आणि मग तुम्हाला सब दाखवते कसं बनते. आता हे चिकन आहे ना आणलेलं आहे. तर हे आता अर्धा किलो चिकन आहे. तर आता हे आपल्याला 4-5 पाण्याने तरी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे चिकन. आणि आता मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. तर चला स्टेप बाय स्टेप सांगते काय काय करणार आहे ते मी. तर आता चिकन तर धुवून झालं. आता बघा त्याला आपण मॅरिनेट करायला ठेवतोय. तर हळद टाकायची, मीठ टाकायचं आहे. तर हिरवी मिरची, लसूण, जिरं याची पेस्ट जरी लावली किंवा आलं लसणाची पेस्ट तरी पण चालते. मी वाटणामध्ये टाकणार आहे. आणि दही टाकलेलं आहे. दही, मीठ आणि हळद हे तीनच लावलेले आहेत मी. तुम्ही आलं लसणाची पेस्ट जसं मी सांगितलं हिरवी मिरची वगैरे लावू शकता. आता हे असंच ठेवून द्यायचं. तोपर्यंत एका बाजूला ना कांदा वगैरे कट करून घेणार आहे म्हणजे हे मॅरिनेट पण होईल. तांदूळ भिजत ठेवणार आहे म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा होऊन जातील आणि तेवढ्या वेळात हे मॅरिनेटसुद्धा होईल. तर आता इथे ना तुम्ही बिर्याणी राईस वापरू शकता किंवा घरी जो वापरता नेहमी तोच वापरला तरी पण चालेल. आता मी हा कोलम वापरते. आता बिर्याणी राईस नेमका संपला होता त्याच्यामुळे मग मी हा कोलमच वापरलेला आहे. तर जो चिकट होणार नाही तो भात इथं वापरायचा आहे. बस चिकट एवढं लक्षात ठेवायचं. इंद्रायणी वगैरे अजिबात वापरायचं नाही आहे. तर आता मॅरिनेट करायला ठेवलं चिकन आणि भातसुद्धा म्हणजे तांदूळसुद्धा मी भिजत ठेवलेले आहेत. आता म्हटलं चला कांदे कट करून घेऊया. कांदा, टोमॅटो, लसूण सोलून घेऊ. तर चला आता कांदे कापायचं म्हणजे ना खूप टास्क असतो माझ्यासाठी.
शेवटी मी आहे ना कांद्याची एक साल आहे ना इथं डोक्यावरती ठेवली आणि म्हटलं चला बघूया आता. तर थोडासा फरक पडला बरं का. तर कांदा कापताना खूप रडायला येतं, खूप डोळ्यातून पाणी येतं. कांदा सोलायचं म्हणजे ना डोक्याला टेन्शनच राहतं, खूप डोळ्यातून पाणी येतं. तर आता इथं पुलावसारखं बनवणार होती, त्याच्यामुळे मला थोडे कांदे जास्त लागणार होते, म्हणून मला इथं कापायला थोडासा वेळ लागत होता. आणि इथं कसं गरम पण खूप जास्त होत होतं, संध्याकाळचा टाईम आहे त्याच्यामुळे. तर चला आता बनवायला घेते बघा मी. तर इथं मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यात बघा कोथिंबीर घेतलेली, मिरच्या घालायच्या आणि लसूण घालायचं, थोडंसं आलं म्हणजे 1 इंचभर आलं घ्यायचं आणि चांगली पेस्ट बनवून घ्यायची याची. एवढंच घालायचं, जास्त काय घालायची गरज पडत नाही. हा जो पुलाव आहे ना चवीला उत्तम असा लागतो आणि झटपट असा होतो बरं का. तुम्ही घाई गडबडीच्या वेळेला नक्की हा तुम्ही बनवून बघा, नक्की तुमच्या सगळ्यांना आवडेल. तर आता इथं वाटण करून झालेलं आहे. आता तांदूळ जे होते ना ते पण आता भिजवून झालेले आहेत आपले. तांदूळ मी यासाठीच भिजवलेले आहेत की याचे जे सुट्टा भात व्हावा, म्हणजे दाणे दाणे सगळे वेगळे व्हावे. कारण मी बिर्याणी राईस वापरत नाही आहे, नेमका संपला होता त्याच्यामुळे. चला पटकन आता बनवायला घेते. कुकरमध्ये बघा मी ना तेल टाकून घेतलं, तमालपत्र टाकलेलं आहे आणि त्याच्यात आहे ना भरपूर सारा कांदा टाकलेला आहे. कांदा व्यवस्थित आहे ना परतवून घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही गरम मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. आमच्याकडे जास्त आवडत नाहीत, मी अगोदर बरेच वेळेला सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे मी कमी वापरत असते गरम मसाले. आता मी टोमॅटो टाकलेला आहे, तो सुद्धा व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. आता आपण आहे ना वाटण करून घेतलेलं आहे, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर, तर ते टाकलेलं आहे. आता व्यवस्थित परतून घ्यायचं. तुम्ही हे वाटण आहे ना चिकनला अगोदरसुद्धा लावलं तरी पण चालेल बरं का. आता हे व्यवस्थित असं आहे ना भाजून घ्यायचं, म्हणजे परतवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये वेळ येते ना ती जगभरातले मसाले टाकण्याची. याच्यात आहे ना मसाले टाकायचे, हळद टाकायची. आता हळद आपण अगोदरसुद्धा वापरलेली आहे, त्याच्यामुळे थोडी बेताची टाकायची. कश्मीरी मिरची पावडर, हिरवी मिरची वापरलेली आहे, त्यामुळे घरचं तिखट टाकताना थोडंसं कमी प्रमाणात टाकायचं, तिखट जास्त होऊ शकतं. थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि हे व्यवस्थित परतवून घ्यायचं. आता याच्यात आहे ना आपण जे चिकन मॅरिनेट केलेलं आहे ते इथं टाकायचं आहे. त्याच्या अगोदर हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आणि मग टाकायचं आहे. तर चिकनला मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, हळद लावलेली आहे, मीठ आहे आणि थोडंसं दही लावलेलं होतं, तर एवढं लावलेलं आहे. आणि हे व्यवस्थित असं आहे ना पुन्हा एकदा परतवून घ्यायचं. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे याच्यात आहे ना गरम पाण्याचा वापर करायचा, थंड पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. ही पहिली स्टेप आहे याच्या इथले पुलावची. आता बघा जे तांदूळ होते ना त्यातलं मी सगळं पाणी काढून घेतलं आणि तांदूळ याच्यामध्ये टाकलेले आहेत. आता व्यवस्थित परतून घ्यायचं. एका बाजूला ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, एक 2-3 मिनटं वाफ काढून घ्यायची, तोपर्यंत पाणीसुद्धा गरम होतं. आता मिक्सरचं भांडं जे आहे ना ते विसळून घेतलं, कारण त्यातला मसाला लागलेला होता, जे वाटण केलेलं होतं ते. आता कितपत पाणी लागतं आहे ना तर ते बघायचं आणि तेवढंच पाणी टाकायचं. जास्त पाणी टाकलं तर भात चिकट होऊ शकतो, त्याच्यामुळे मी इथं एक्स्ट्राचं जे पाणी होतं ना ते काढून घेतलं आणि मला जेवढी गरज होती तेवढंच मी इथं टाकलेलं आहे. याच्यात तांदळाचे थोडे थोडे कण होते, ते पण मी इथं मग काढून घेतले. आता आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याच्यात आहे ना मीठ टाकायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं. तुमच्याकडे कोथिंबीर असेल, पुदिना असेल तर तुम्ही नक्की इथं वापरू शकता. आणि ना झाकण लावायचं आहे आणि याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या, जास्त शिट्ट्या करायच्या नाही आहेत. पहिली शिट्टी आहे ना गॅसची फ्लेम फास्ट ठेवून करायची आणि दुसरी शिट्टी जेव्हा करणार तेव्हा गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि 2च शिट्ट्या करायच्या आहेत. दुसरी शिट्टी व्हायच्या अगोदर आहे ना गॅस बंद करायचा. याच्यामध्ये जी काही वाफ आहे ना त्याच्यानेच हा भात शिजतो. तर आता बघा कुकर एका बाजूला लावला मी आणि इथं भांड्यांचा पसारा खूप जास्त झालेला होता, तर म्हटलं एका बाजूला ते पण करून घेते, नाही तर मग जेवल्यानंतर भांडी घासायचं म्हणजे नको वाटतं. तर मग इथं आहे ना एका बाजूला हे सगळा जो काही पसारा पडलेला होता ते सगळा मी गोळा केला आणि जेवढी भांडी होती ना ती सगळी मी घासून घेतलेली आहेत. तोपर्यंत म्हटलं कुकरसुद्धा होतो आहे, कारण मी रस्सा वगैरे बनवलेला नव्हता, फक्त म्हटलं चला पुलावसारखंच बनवूया. पुलावसारखं म्हणण्यापेक्षा हा पुलावच होता, चिकन पुलाव म्हणू शकतो आपण. काय होतं, मुलांना आवडतात लाँग राईस म्हणजे बिर्याणीचा राईस, पण ह्यांना अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे मग म्हटलं राहू दे. आणि नेमके तांदूळच संपले होते, नाहीतर मग मी बनवतेच मुलांसाठी, कारण मलासुद्धा ना बिर्याणी राईसच आवडतो ह्या नेहमीच्या कोलमपेक्षा. बिर्याणी असेल तर तेव्हा तेच वापरते मी. तर चला असो, आता भात पण होतो आहे, भांडी पण घासून घेते, बाकीचा जो काही पसारा आवरते. तर चला आता
कंटाळा आला आणि कुकर पण झालेला आहे. तर चला आता आपण उघडून बघूया. त्याच्या अगोदर चेंज करून घेतो. आता आम्ही कपडे चेंज करून घेतो. खूप जास्त गरम होते. आणि हे एक्झॉस्ट फॅन पण त्यांनी आता 2 दिवसापूर्वीच लावला, कारण खूप जास्त गरम होतं. इथं फॅन वगैरे नाही आहे ना, त्याच्यामुळे जास्त गरम होतं. चला तर थोड्या वेळाने आता जेवताना भेटू. तर इथे बघा आपला मस्त असा चिकन पुलाव ना तयार झालेला आहे. नक्की तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ट्राय करा. सिंपल अशी रेसिपी आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. बाय.